नमस्कार मंडळी, माय बोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। बघा, होळीसारखा अत्यंत महत्त्वाचा असा सण जवळ येत आहे आणि होळीनिमित्त राज्य सरकार महिलांना मोफत साडी वितरण सुद्धा करणार आहे। महिलांसाठी या क्षणाची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे। राज्य सरकारचा मोठा निर्णय, ज्या महिलांकडे रेशन कार्ड असेल तर त्यांना होळीसाठी मोफत साडी होळीच्या अगोदर मिळणार आहे। आता ही साडी कुठे मिळणार आहे, कशा पद्धतीने मिळणार आहे, कोणाला मिळणार आहे, कोणतं रेशन कार्ड असणाऱ्या महिलांना मिळणार आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला सहभागी आहेत तर त्या सर्वच महिलांना मिळणार आहे, ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। बघा, लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता अजूनही काही महिलांच्या अकाउंटमध्ये जमा झालेला नाही आणि त्याच्यामुळे भरपूर महिला ज्या आहेत त्यांना असं वाटत आहे की आपण आपल्या या लाडकी बहीण योजनेमधून आपलं नाव जे आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे का, आपला अर्ज जो आहे तो बाद झालेला आहे का। तर बघा, सर्वात महत्त्वाची बातमी आहे की आज 25 फेब्रुवारी आहे, अगदी 3च दिवस राहिलेले आहेत फेब्रुवारी महिना संपण्यासाठी आणि फेब्रुवारीचे जे पैसे आहेत म्हणजे 8वा हप्ता जो आहे तो 28 फेब्रुवारीपर्यंत सर्वच महिलांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे। त्याच्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही। तुम्हाला 28 फेब्रुवारीपर्यंत जर पैसे मिळाले नाही किंवा लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला नाही तर मग तुम्ही काळजी करण्याची गरज आहे, पण त्या अगोदर तुम्ही काळजी सोडून द्या, कारण तुम्हाला 28 फेब्रुवारीपर्यंत तुमचे जे पैसे आहेत ते मिळणार आहेत। पण आता त्यासाठी आपण पात्र असणं फार महत्त्वाचं आहे। आता बऱ्याच महिला ज्या आहेत त्या अपात्रसुद्धा ठरत आहे। जवळजवळ 40 लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत। त्याच्यामध्ये तुमचंही नाव आहे का हे सुद्धा तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर बघा, मी तुम्हाला सांगणार आहे की काय काय गोष्टी आहेत की ज्यांची नावं जी आहे ती त्या 40 लाख महिलांमध्ये जाऊन पडलेली आहे। तर बघा, ज्या महिलांकडे 4 चाकी वाहन आहे, सर्वात अगोदर तर मागच्या महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये ज्या महिलांची नावे कट करण्यात आलेली आहे तर त्या महिला कोणत्या आहेत तर साधारणतः ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, ज्यांच्या नावावरती किंवा रेशन कार्डवरती 4 चाकी वाहन आहे तर अशा महिला ज्या आहेत तर त्या रद्द करण्यात आलेल्या आहे। अजून काही बाकी आहेत, पण या महिलासुद्धा फेब्रुवारी मार्च हे 2 महिने आहेत याच्यामध्ये ते कमी करणार आहेत। त्याचबरोबर ज्या महिलांचं उत्पन्न किंवा ज्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखाच्या पुढे आहे तर अशा महिलासुद्धा या लाडकी बहीण योजनेतून बाद करण्यात येणार आहे। त्याचबरोबर त्या घरातील एखादी व्यक्ती जर आयकरदाता असेल तर त्या घरातल्या महिलांचं सुद्धा लाडकी बहीण योजना जी आहे ती ठप्प करण्यात येणार आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे त्या महिलांना सुद्धा मिळणार नाहीत। तर त्याच्यामुळे अशा जर काही कारणं असतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे हप्ते जे आहेत ते मिळणं आतापासूनच बंद होऊ शकतं आणि आत्ता नाही झालं तरीसुद्धा 2 महिन्यांमध्ये या गोष्टी घडणार आहे। तुम्ही जर लाडकी बहीण योजनेमध्ये बसत नसाल, नियमांमध्ये निकषामध्ये बसत नसाल तर 100% तुमचा अर्ज जो आहे तो बाद करण्यात येणार आहे, कारण सध्या चाचणी चालू आहे, चौकशी चालू आहे आणि ही जी चौकशी आहे, आता आपण बऱ्याच जणी म्हणत असाल की ही चौकशी ते कशी करतील, त्यांना कसं कळेल की आमच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहे, आमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती आयकर भरते, ह्या गोष्टी कशा कळतील। तर बघा, सर्व डिपार्टमेंट जे आहे ते एकमेकांशी मिळालेले आहेत। RTO जे आहे, RTOमधून सर्व इन्क्वायरी जी आहे ती केली जात आहे, RTOकडून आपली माहिती दिली जात आहे। पॅन कार्ड, आधार कार्ड या ज्या गोष्टी आहे यांच्यावरून सर्व डिटेल्समध्ये सरकारला सर्व गोष्टी ज्या आहेत त्या समजतात आणि त्याच्याचमुळे महिलांनी सावध व्हा। तुम्ही जर लाडकी बहीण योजनेच्या आत्तापर्यंत पैसे घेतलेले असतील पण जर तुम्हाला आता यापुढे पैसे येणार नाहीत किंवा आले नाही तर काळजी करू नका। तुम्ही जर अटींमध्ये बसत नसाल तर तुमचा अर्ज जो आहे किंवा तुमचं जे वाटप आहे ते 100% बंदच होणार आहे। त्याचबरोबर राज्य सरकारचा मोठा निर्णय आहे की ज्या महिलांकडे अंत्योदय रेशन कार्ड महिलांना मोफत होळीसाठी साडी मिळणार आहे। आता नक्की ही स्कीम काय आहे तर ही स्कीम जी आहे ती राज्य सरकारची स्कीम आहे, राज्य सरकारचा मोठा निर्णय आहे। अंत्योदय रेशन कार्ड धारक महिलांना होळीसाठी मोफत साडी वाटप केलं जाणार आहे। राज्य सरकारने अंत्योदय रेशन कार्ड धारक महिलांसाठी एक आनंदाची बातमी जाहीर केली आहे। होळीच्या सणानिमित्त या महिलांना मोफत साडी देण्यात येणार आहे। या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना, अनेक महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे। लाभार्थी महिला कोण असणार आहे तर बघा, लाभार्थी महिलेला अंत्योदय रेशन कार्ड धारक महिला असावी, अंत्योदय रेशन कार्ड त्यांच्याकडे असावं।
वाटप कधी होणार आहे, तर वाटप जे आहे ते होळी सण येण्यापूर्वीच होणार आहे. त्याच्यानंतर वाटपाचं ठिकाण कुठलं असणार आहे, आपल्याला ही साडी नक्की कुठे मिळणार आहे, तर बघा स्वस्त धान्य दुकान जे आहे आपल्या गावातील म्हणा किंवा आपल्या शहरातील म्हणा, जिथे स्वस्त धान्य दुकान आहे तिथेच आपल्याला ही साडी जी आहे ती मिळणार आहे. मागील वर्षी वाटप केलेल्या साड्यांची गुणवत्ता चांगली नसल्याच्या तक्रारी सुद्धा आलेल्या होत्या. त्यामुळे यावर्षी साड्यांची गुणवत्ता तपासण्याची सुविधा सुद्धा दुकानांमध्येच उपलब्ध केलेली असणार आहे. आता मागील वर्षी एका साडीसाठी राज्य सरकारने राज्य यंत्रमाग महामंडळाला 355 रुपये मोजले होते. तर यावर्षी किती महिलांना साड्या मिळणार आहे, तर बघा जिल्हानिहाय लाभार्थी आहेत. सुमारे जालना जिल्ह्यामध्ये 44,160 महिला होत्या. पुणे जिल्ह्यामध्ये 48,874 महिला होत्या. आता ही वाटप प्रक्रिया जी आहे ती नक्की कशी असणार आहे, तर बघा वाटप प्रक्रिया कशी असणार आहे. लाभार्थी महिलांनी त्यांचं जवळचं जे रेशन कार्ड दुकान आहे तिथे जायचं आहे. ई-पॉस मशीन जवळती अंगठा देऊन साडी घ्यायची आहे. प्रत्येक अंत्योदय रेशन कार्ड धारकांना कुटुंबातील एका महिलेला एक साडी दिली जाणार आहे. पुरवठा विभागामार्फत स्वस्त धान्य दुकानातून साड्यांचं वाटप जे आहे ते केलं जाणार आहे. साडी वाटपाचं नियोजन पुरवठा विभागामार्फत केलं जाणार आहे. तर बघा आता जालना जिल्ह्यातील तालुकानिहाय माहिती अशी आहे की जालना जिल्ह्यामध्ये 9,500, भोकरदनमध्ये 7,314, अंबडमध्ये 6,013, परतूरमध्ये 3,953 महिलांना साडी देण्यात येणार आहे. ही योजना जी आहे ती कोणासाठी आहे, ही केवळ योजना अंत्योदय शिधापत्रिका असलेल्या कुटुंबातील महिलांसाठीच लागू आहे. या योजनेचा उद्देश महिलांना सन्मान देणं आणि त्यांचं आर्थिक सक्षमीकरण करणं हा आहे. लाभार्थी महिलांना रेशन दुकानामध्ये जाऊन साडीची गुणवत्ता तपासून ती साडी घ्यायची आहे. या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना लाभ मिळणार आहे. होळी सणापूर्वी साड्यांचे वाटप पूर्ण करण्याचे नियोजन सुद्धा केलेले आहे आणि ते व्हावे यासाठी सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहे. तर महिलांनी सुद्धा आपलं जे स्वस्त धान्य दुकान आहे तिथे जाऊन थोडीशी चौकशी करायची आहे. आपल्याला हे पैसे मिळतील किंवा नाही, आपल्याला ही साडी मिळेल किंवा नाही मिळणार, तर याची चौकशी करायची आहे आणि आपलं रेशन कार्ड कुठलं आहे ते दाखवायचं आहे आणि ही साडी जर तुम्हाला मिळत असेल तर नक्की घ्यायची आहे. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.